काढा ज्ञानीपुरुषाची 18 लक्षणं सांगितली. अमानित्वम अदम्यत्वम अहिंसा आचार्योपासनं शौचं इंद्रियार्थेषु वैराग्यम् असक्त अनिविसंग नित्यं च समः मयि च अनन्ययोगेन भक्ति अर्थे अध्यात्मज्ञान नित्यत्व. आता अज्ञानाची लक्षणं सांगणार. अमानित्वम अदम्यत्वम. तेव्हा अज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगण्याचं काय कारण आहे? आपलं अज्ञान आपल्याला काय होत नाही, समजत नाही. त्याच्यामुळे आपण माझा मीच झालो शत्रू, काहीचा पातळ झाला. आता तो अमानित्वम इथून सुरुवात आहे ना. पुढे संभावने जे मानाची वाटप आहे, सत्कार्य होय तोच द्या. संभावना करता आणखी तो संभावना करावी लागते ना. तेव्हा एखादा कीर्तनकार आल्यानंतर एकाएकी कीर्तनात उभा राहतो का संभावना करावी लागते. बरं जायच्या वेळेला सुद्धा काय करावं लागते. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे तशी क्रिया आपल्याला करावी लागत असते. पुन्हा आणखी मान आणि अपमान असतं. माणसाला काय आवडते? अपमान आवडते का? एखादा कीर्तनकार असला म्हणलं काय बुवा तुमचं बोर झालं कीर्तन, सगळं अपमान सगळं. आणि तुम्ही वा म्हणलं काय कीर्तन आहे, पुढच्या वर्षी तुमच्याचकडे कीर्तन. बरं का, नेहमी करता तुम्हीच कीर्तन कर पाहिजे. मनुष्य फुगलाच की मग. दृष्टांत द्या थोडा. एक 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 दृष्टांत आहे त्याचा. हे सगळं मनाची वाटप आहे. सत्कार्य होय तो सुद्धा. सत्कार केला म्हणजे मग त्याला आनंद होत असतो. तेव्हा त्याची स्थिती कशी असते ते एका पर्वताचा दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. उंच उंच अशी शिखरं त्या पर्वताला असतात. हिमालय पर्वत म्हणजे मग आपल्याला कळून येईल बघा. ती कधी खाली येत असते का? शिखर कुठं खाली येत असतं का? त्याप्रमाणे महत्त्वावरून नसरे हे बरंचसं प्रकरण असतं. टीका म्हणून नव्हे. जोपर्यंत नाही का तिकडेच उभा राहतो बघा. मग चाल निरोप पाठवत असतो. अमके अमके महाराज आलेले आहे. मग सत्कार करण्याकरता जावं लागत असतं. मग त्याचा सत्कार करावा तेव्हाकडं मग तो येत असतो. नाही तर दारावरती काय राहतो. मग सत्कार झाल्यावर काय करतो? येत असतो. महत्त्वावरून मग कशा करता बाकी लोक सामान्य आहे, मी खोर आहे. एखाद्याला म्हटलं की एखादा कोणी सन्माननीय मनुष्य असला आणि इतर जर माणसं असली त्याला म्हणलं बसा की. म्हणलं काय मला वेडे समजतं का? अडाणी लोकात बसू का? काय दिसते बसण्याच्या लायकीचे काही नाही. मग त्याला वरची दृष्टी आहे का आतली दृष्टी आहे? आणि आतली दृष्टी असेल तर विद्या विनय संपन्न आहे ब्रह्म सुनेच्या त्याच्या ठिकाणी पुरेपूर ज्ञान आहे असं समजायचं. केलेलं जे काही पुण्य असतं ते आणि लोकांना उघड उघड कळावं एवढ्याकरता स्वधर्माची मांगळीन बांधे पाय पिंपळाच्या. ते बाया असतात ना काहीतरी अनुष्ठानात नवसं वगैरे करतात. पिंपळाला दोरा बांधत असतात आणि तो दोरा लोकांना दिसला पाहिजे. त्याप्रमाणे आपलं पुण्य हे मोठी जाहिरात असतं. महाराज दिवसा जेवत नाही, रात्री जेवत नाही. जगतात कसे कोणाला माहिती. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं इतके वर्षापासून उभे आहे
अजून हा तसा जसाच्या तरी आता अलीकडे फार कमी झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये फार असायचं आहे. बांधे वाचेच्या पिंपळी न सांगताना सांगत असतं मी 4 धाम केलेले आहे, अमका केला आहे. तर आणि उभीला जायचा. एखाद्याला विचारणं म्हटलं का तुम्ही शिंगण्यापर्यंत गेले, तुम्ही नुसतं तीर्थयात्रा विचारते 4 धाम यादीच्या यादीचा. खाली विद्येचा पसारा आणि सोयी सुकृताचा. जे काही विद्या केली असेल ते जे लोकांना उघड उघड दाखवतो, आणि जे काही दान पुण्य वगैरे केले असेल त्याची दवंडी पेटून लोकांना सांगतो. खरी ते तुले मोहऱ्या स्फटिकच्या. हे सगळं कशाकरता? आपल्याला मान मिळावा, लोकांनी स्तुती करावी, प्रतिष्ठा वाढावी, एवढ्याकरता तो सांगतो. अंगवरी वरी चर्ची जनात विहरची जावन. तो जाणा ज्ञानाची खाणी हे जा. अंगवरी वरी चर्ची जनाती नवरची. पोशाख म्हणा किंवा काही म्हणा, वरून देखावा की लोकांना दाखवत असतो. आणि काय अज्ञानाची खाणी येतं. निश्चित समजा भरपूर अज्ञान याच्या ठिकाणी आहे. वागणं कसं असतं? आणि वन्य वन्य विचारे जळती जंगम स्थावरे. तैसे जयाचे आणि आचार्य जगा दुःख. वन्य वन्य उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जसा मनुष्य उन्हाळ्याने तप्त होत असतो, जळते जंगम स्थावर. एखाद्या वनव्याला जर आणखी जंगलाला जर अग्नी लागला तर जसे त्याच्यामध्ये जंगम म्हणजे चर असणारे प्राणी. जंगलाला अग्नी लागला ना तर पक्षी भरकन उडून जात असतात, आणि खालचे असतात ना, यांना काय उडून जातात. वाघ म्हणा, सिंह म्हणा, अजगर म्हणा, हे होरपळून काय होतात. पुढे जळती जायची जंगम स्थावर आहे. आणि कैसे जायचे आणि आचार्य. ज्याचा आचार म्हणजे स्वलाही दुःख, अन्यालाही दुःख, दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद होत असते. का जेवण्याकरता एक बाई गेली, काय म्हणते, मग तिथं गेल्यानंतर ती म्हणायला लागली, म्हणले मला नित्यनेम व्हायचं आहे, नंतर मी जेवण करीन. लोकांनी सांगितलं, म्हणलं तुमचा नित्यम झाला की मला लागले. नाही नाही म्हणलं, व्हायचाच आहे आमचा, नंतर जेवण करेल. मग एका घरी घरी म्हणलं बाई विस्तव द्या. आता बाईने आपल्या भांड्यामध्ये विस्तव आणला, घ्या म्हणून लागले. ते म्हणले टाका माझ्या पदरात. काय टाका? बाई जगेल का पेटेल? ती बाई म्हणायला लागली, म्हणलं हे भांड्यात घेऊन जाय. तुला सांगते ना म्हणलं, माझ्या लुगड्यात काय करा. आता ती टाकेल कशी? 2-4 शिव्या हसडल्या आली जेवायला. म्हणलं झाला का जेवण? तो झाला म्हणला. एक 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 जळते नाही का, जयाचे आणि आचार्य जगाचे. स्वलाही दुःख, अन्नालाही दुःख. कौतुके जे जे दलपे ते सगळं तीख रूपे. आणि निष्ठाभावने मार्ग. आईला सुद्धा आवडत नसतं एखाद्या आईची, आणि हे परिचय करून द्यायला लागला नाही का. एखादा मुलगा असतो तो म्हणतो आमच्या माताश्री आहे, आम काय वगैरे असं. आणि एखादा उर्मट माणूस आपल्या आईची परिचय करून द्या. म्हणला हे कोण आहे? म्हणलं आमच्या वडिलाची मिसेस आहे. हे सुद्धा बोलणंच आहे. एका बोलण्यामध्ये काय आनंद आणि एका बोलण्यात काय. त्यात आहे भाऊ अज्ञान तो अज्ञानाचे निदान. अहिंसेचे ऐकून दयाचे चिन्हे. अज्ञान तुम्हाला जरा बघायचं असेल तर जा म्हणायला लागले तर अज्ञान आहे. अज्ञान तुम्हाला पुरेपूर आहे. अंधार पाहिजे का तुम्हाला? दिवसाचा कुठं खंडाळ्याच्या घाटात जा, तुम्हाला पाहिजे तेवढा काय. फुंके वादा फुगे अंधे चिड्याचे उभे.
ते सोनाराचा किंवा लोहाराचे असे बाता असतो. असा केला तर फक्तो असा केला की तैसा संयोग वियोगे चढे ओढे. संयोग वियोग म्हणजे स्वागत केलं तर आणखी हे होत असतं, अपमान केला तर हात लावून बसतो. दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला आहे. वाऱ्याच्या वळवा धुळे चढे आकाशा हरिका वळगे तसा स्तुती वेळे. वाऱ्याच्या वळसा वारा आला म्हणजे खालची धूळ आणखी जशी वर जात असते त्याप्रमाणे हरिका वळगे तसा स्तुती वेळे. नाही का एखादी स्तुती करायला लागल्यानंतर त्याचा एक काही विशेष आनंद आणखी त्याला द्यायचा. निंदा मोठी आहे, पण लोकांनी काही ठेका घेतलेला आहे काही नेहमीच स्तुती करायची आहे. जो माणूस स्तुती करत असतो तोच काय करत असतो, निंदा. मनासारखं स्तुती आणि निंदा आहे दोन याच्या अनुकूल आणि आज आपल्याला अनुकूला पण स्तुती करत असतो. नाही मत दिलं म्हणजे मला पाहून गेली दृष्टांत संपला. निंदा मोडकी निंदा मोठकी टाके आपल्या आई काय कपाळ धरून आणि वेळेवारीने सोक्या चिखल जायचा. पाऊस आला म्हणजे जसं आणखी चिखल होत असतो. पाऊस उघडला आणि थोडी ऊन तापली की पुन्हा कडक होत असतं. पैसा मानापमानी वय कोणीची वर मानस आहे. त्याप्रमाणे कधी मान आहे कधी मानापमानी स्तुल्य मित्र हरिपक्ष सर्व आरंभ परित्यागी योमदत्त. आणि जयाच्या मनी गाठी वरी मोकळी वाच्या दिठी अंधाने वेळ जीवेसाठी फलतया दे. जयाची मनी गाठी आतल्या गाठीचा असतो, वरी वाच्या मोकळी वाच्या दिठी वरून मात्र मोकळा पडत असतो. म्हटलं तुम्हालाच मत देणार आहे, काही काळजी करू नका. जो येईल त्याला तर तुम्हालाच मत देणार. थोडे अंगी मिळे जीवेसाठी फलतया दे. मत द्यायचं ठरलेलं असतं कोणाला, पण जो कोणी येईल त्याला सांगत असतो मलाच काय देतो. गारास व्याघाटे चारा घालणे तैसे प्रांजळ. आणि अंगाची पारधी मनुष्य असतो किंवा मनुष्य असतो तो गाईला आणखी हिरवा चारा चारतो. हिरवा चारा चारतो कसं असतं का उद्या त्याची काय करायचे. मग हिरवा चारा चारत असताना वाटतं काय गाईचा भक्त आहे आणि उद्या सोडी चालवतो मग काय उपयोग आहे त्याचा. ते दृष्टांत गाईवरून हात फिरवतो वगैरे ते जाऊ द्या. आपण दृष्टांत संपला. गोभक्त असतो. आपण नाही कालपाला गायची वासरं बिसरं कुठे तुमच्या देवगडला काय गाई करता व्यवस्थित सुंदर आहे. गोशाळा पाहण्यासारखी आहे. ते लहान वासरं सुद्धा ठेव. गायीची सुंदर पूजा केली. बँड सगळा दिंडी पताका लावून पूजा केली. जरा गोभक्त ते राजेंद्र राज्य आहे ना, किती गायी आहे त्यांच्याकडे. थोडी जागा कमीच पडत होती. कशा करता चाऱ्या करतात. 14 कोटी रुपयाची काय घेतली जागा विकत घेतली. कशा करता माणसं झोपण्या करता का गाईच्या करता. गोभक्त म्हणतात. आपल्या हिंदू धर्मातच आहे बा, अन्य धर्मामध्ये काय नाही. गोभक्ती म्हणते मानते. आणि गाईच्या याच्यामध्ये तिला गोमाता असं म्हटलेलं आहे. जन्म देणारी माता गोमाता. आणि पुन्हा ज्या भूमीवरती आपण राहत असतो तिला कोणती माता म्हणायची. भारत माता. आपला देश कोणता आहे का. महिना एक दाना पेरला तर एवढं मोठा कणीस दिसेल ना तुम्हाला. माणसं कशावरती जगत असतात. झाडं फुलाची झाडं फळाची झाडं कुठे असतात. जमीनच नाही तर काय जग समुद्रात कुठे झाडं लावायचं का. म्हणून त्याला भारत माता. तिचं रक्षण करणं हे भारतीयांचं काय
कर्तव्य आहे का घाण करणे कर्तव्य आहे? अजून लोकांचं मत आहे बघा, स्वातंत्र्य भारताला मिळालं पण घाण कुठे करावं याची अक्कल नाही. कोणत्याही रस्त्याने बघायचं. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. व्याधाचे चारा खायला नाही, तैसे प्रांजळ जोगावे नाही, आणि सांगायची अंत करणे. नाही का एखादा मनुष्य असतो कुठेतरी काय ते बकरी म्हणा किंवा हे म्हणा, आणि त्याला कुठे न्यायचे असे देवीला दाखवण्याकरता न्यायचे असे, तत्पूर्वी ते बकरीची पूजा बिजा करतो, काय नैवेद्य दाखवल्या एवढ्यावरून तो काय बकरीचा भक्त आहे का? उद्या ती बकरी कुठे जाते इथं. प्रकार आहे. अलीकडे लोक सांगतात आपल्याला काही माहिती आहे, बरं आहे वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून. नाही तर मांसाहारी लोक जास्त झालेले आहे. कोणते मांसाहारी हॉटेलं फार चालते म्हणून काही काही हॉटेलाच्या शाकाहारी आहेत, मांसाहारी. एकाला विचारलं, म्हटलं तो माळ बीळ घेतली तर आनंदाची गोष्ट आहे वारकरी वगैरे. ते म्हणले बाबा माळ जर खाल्ली तर मांस खाणं काय करावं लागतं, सोडून द्यावं लागतं. ते तर म्हटलं आमचं खाद्य काय आहे, आवडतं आहे. आम्ही त्याला सांगितलं, म्हणलं मांस खाल्लं तर मनुष्य जगतो, अन्न खाल्लं तर काय मरतो का? अन्नावर माणसं जगत नाही ना. पण ते संगती संगदोषण. संगतीचं काय असं, एखादा मनुष्य तो घरातल्या लोकांचा मांस खाणं बंद करतो, काय करतो, आणि एखादा मनुष्य बरं का स्वतःही मांस खातो आणि जोडप्यासहित मांस खातो, एकटा नाही. मग ते लहान लहान पोरं जे असतात म्हणते, बाबा कुठं चालले? हॉटेलमध्ये. कोणतं? कशा करता? मांस खाण्याकरता. पोरंही सुद्धा काय खातात, अलीकडे तर अंडी तर उघड खातात बघा, पोषक द्रव्य आहे. भारतीय संस्कृती काय चालली, संपत चालली, तर लोक भाव आहे. दिसतो का एखादा माणूस तरी धोतर नेसलेला दिसतो का तुम्हाला? बाबा काय वय आहे, 85 वर्षाचं, काय नेसले म्हणजे एक सुद्धा धोतर नेसले. गारसे वाळे गुंडाळली कांदे मोळी त्याची पिकली, तैशी जायची बाह्य क्रिया. आतले विचारा वाईटच असतात, बाह्य ते सुद्धा क्रिया काय असते, चांगली असते. अज्ञान तयाच्या ठाई ठेवले असे पाहिजे, बोला आन नाही सत्यमाने. भरपूर अज्ञान त्याच्या ठिकाणी आहे. आम्ही जे सांगतोय उगीच सांगत नाही, सत्य सांगत असतो. आचार्योपासन या पदाचं गुरुकुळीला जे गुरुभक्तीची उपजे विद्यादेवनी माझे गुरुजी. गुरुकुळीला जे गुरुचा कुळ नाव घेण्यामध्ये त्याला आनंद वाटत नाही, गुरुभक्तीच्या विषयी त्याला कंटाळा असो. विद्या घेऊन माझे गुरुशी गुरुच्या जवळून काय घेतो, विद्या घेतो. अरे पण मग गुरुजी असे असे आमका मला फुकट शिकवलं का, पैसे घेतले का? एक एक लक्षणं सगळं. तयाचे नाम घेणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा पुरुषाचं नाम घेणं म्हणजे शूद्रांना होणे. आणि पहिले घडाली लक्षणे बोलत होते, आता लक्षण आहे म्हणून आम्हाला सांगावं लागलं. गुरुभक्तीच्या विषयी ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी अपार प्रेम आहे. अपार प्रेम म्हणजे समुद्रामध्ये असं पाणी सांगता येत नाही. सूर्यप्रकाश कसा असतो जाईल त्याप्रमाणे गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम असते, समुद्राप्रमाणे. अशा गुरुभक्ताचं नाव घेतल्यानंतर इतुळीने पांगू पापाचा, निष्ठेला वाचा,
गुरुतल्पकाचं नाव आहे. म्हणून जो गुरुभक्त ही नाही, गुरुच्या ठिकाणी ज्याची चेतना आहे त्याचं नाम घेणं म्हणजे सुद्धा पाप आहे. ज्ञानेश्वर महाराज चिडून म्हणतात, हा टायवरी आणि त्याचे नाम हरी. मग म्हणे उधारी अनेक याचे नाही. गुरुभक्त हा ठायवरी त्याचे नाव हरी. मी कोणाचा आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतात ना, मग आईवडिलाचा म्हणत नाही. म्हणे ज्ञानेश्वर नाथ महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये एका जना एका कोणाचा? तरी अंगे कर्मे ढिला जो म्हणे विकल्प भरला. आडवेचा अवकळला शौच शब्दाचं वर्णन करून सांगा. तरी अंगे कर्मे ढिला, कर्म करण्याच्या बाबतीमध्ये आळस त्याला पुरेपूर असतो. मने विकल्प भरला, मनामध्ये सारे विकल्प भरलेले असतात. आणि आडवेचा अवघडला कुळा जायचा नाही का. एखाद्या जंगलामध्ये असलेला जर की विहीर असेल, बारव असेल, त्याच्यामध्ये जसे काटेन दगडं असतात त्याप्रमाणे. तयात तोंडी काटे वडे नात नुसती हाडे, अशुझी त्याने पाडे सभा येजो. जसा आणखी अरण्यामधलेला असला विहीर म्हणा, त्याच्यात मेलेल्या गुराची हाडं असतात. अशुची त्याने पाडेचं याज. जसं त्याच्या अंतःकरणामध्ये कोणताही संकल्प नाही, चांगले विचार नाही, अविचाराने आणखी तो बोललेला असतो. पोटाला गे सुने उकडे जाकरे न म्हणे, तैसे आपले परानंदने द्रव्य लागे. पोटाला गे सुने, ज्याप्रमाणे एखादी वस्तू बाईने आणून टाकल्यानंतर ते कुत्रे हे चांगलं आहे का, उष्ट आहे का, घाण आहे का, इथं आपल्याला इकडे या रस्त्याने गेलं म्हणजे पाहायला मिळते. या रस्त्याने नाही, हे लोक आणून टाकताना काहीतरी तिथं तवा मारणार नाही कोण असते. मग ते हुशार आहे बघा, चिडून खाऊ आणि हे करत असत. ज्ञानेश्वर महाराजांचं ठरलेलं आहे, असं काही वर्णन करायचं असलं तर मग कुत्रे म्हणा, आमचं गिधाड म्हणा किंवा असं वर्णन. आणि चांगलं वर्णन करायचं असलं तर मग आणखी राजहंसाप्रमाणे असणं. सत्वगुणी माणसाचं वर्णन करायचं, मग चंदनाचा दृष्टांत, राजहंसाचा दृष्टांत. रजगुणाचं वर्णन करायचं असेल तर मग बगडे. आणि तमोगुणाचं वर्णन करायचं असेल तर कावळे. कावळे हा विवेक नाही जायचा. एक दृष्टांत आणखी. ग्रामसिंहाच्या ठाई जैसा म्हणजे ठाव नाही. ग्रामसिंह म्हणजे कोणता? अरण्यातला सिंह नाही, कुठला सिंह? गावातला सिंह. त्याला कुत्र्याला उपमा देऊन टाकली ग्रामसिंह. त्याचा स्त्रीविषयी काही अलीकडे काय चाललेलं आहे, असं चाललं काय सगळे तुमचे काय रजिस्टर मॅरेज नमकेन तमके. भारतीय संस्कृतीमध्ये का रजिस्टर मावर आहे का? नाही का? पतिव्रत आहे जायचा नाही का? एकदा संस्कृती काय झाली ते बसमध्ये बसल्याला ते स्टेट नवऱ्याला की तुटते. कारण ते काय दिसायला वातावरणच ते आहे कोणतं आहे. अलीकडचे आहे ना शाळेत कॉलेजामध्ये वातावरण चांगलं राहिलेलं नाही. हे बरं आपलं वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून हे बरं आहे, ना तर अलीकडे काही नाही. पापी जो निसुग पुण्याविषयी अतिनिराग. पाप करण्यामध्ये काही प्रश्नच नाही. कीर्तनाला येत नाही, तमाशाला गेल्याशिवाय. आणि ती बाई दिसावी म्हणून उंच तिथं कीर्तन करायला पाहत नाही. माझं काय म्हणत होतं, पुण्य करण्याच्या वेळेला आळस ठेवलेला असतो आणि मनामध्ये सारे विकल्प भरलेले असतात. तो जाण निखिळा अज्ञानाची पुतळा, बांधवणी असे डोळा. सगळी त्याची नजर जर कशावरती असेल तर दुसऱ्याचं धन आपल्याला कसं मिळेल बरं. घरामध्ये इतकं धन असूनही सुद्धा लोकांचं धन आपण्याची काय असेल.
बुद्धी असते. धनाची हाव कधी कमी होत नाही. स्वार्थे आळमाळे धैर्यापासून चळे तृणबिजचे ढळे मंग्याचे. थोडा जरी स्वार्थ असला तर नाही का, तुझी जळू दे दाढी पण माझी पेटू दे. दुसऱ्याचं काय नुकसान होते. कोणीतरी व्यसनी माणूस व्यसन लागलं बिडी प्यायची, पण आगपेटी कुठं आहे. मग इकडे तिकडे बघायला लागला तर काही जाईना, आगपेटी काही असे ना, प्यायची काय आहे बिडी. एक आपला ग्रस्त होता, तोही सुद्धा बिडी पिण्याचं आहे, पण दाढी बिडी वाढवायची होती का. आणि ती बिडी काडी पेटून बिडी प्यायची, तोंडावर बिडी. ते काय झालं, आगपेटीची काडी उघडल्यानंतर ती तोंडात जाण्याच्या आधी दाढीला लागली. आणि ती दाढी काय झाली, हा धावत चालला. म्हणलं बाबा दाढी विचू नको, विचू नको. कशा करता म्हणलं माझी बिडी पेटू. तू मेला तरी. हे विचित्र प्रकार आहे. टीका म्हणून आपला थोड्या लाभाकरता आणि तो कसा करतो याच्याकरता दिलेला दृष्टांत आहे. पावस जडी असावे जैसे थिल्लर कालोय भयाचे नावे गजबजीचा. भाव बुदली असावे भवित्र. नाही का, पाणी आलेलं असतं आणखी तो डबका असतो. थोडा जरी पाय पडला तरी तो भर खालचा गाळ कुठे येत असतो. तसं भयाचे नावे गजबजी. थोडं काही भीती निर्माण झाली, म्हणलं एकादशी केली पाहिजे. म्हणलं जमत नसतं आमच्याकडनं. नाही का, जर जेवण गेलं नाही तर प्राण गेल्यासारखं वाटत. म्हटले लोक सांगत असतात. म्हणलं काही हरकत नाही, जितकं तुम्ही अन्न खाता तितकं फराळ काय करा. म्हणलं मी मरून गेलो तर. ते दिंडी चालत असतो ना आपण ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये, कधी ऊन तापतं तर कधी काय. ते वारकरी बघा तुम्ही घाबरत नसतं. ते भर पावसामध्ये सुद्धा दिंडी सोडून काय करत नाही. मनोरथाची आधारचा वाहने जयाची अमारसा परी पडला जायचा दुर्या बाई. किती मनोरथ करत असतो, सारखी मनोरथ चालू असतात. एक मनोरथ गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा. कशा प्रकारे पुरामध्ये आणखी भोपळा जर पडला तर जो जिकडे जाईल तिकडे जात असतो, त्याप्रमाणे वायूचे निसावाई दोई दुरंदरा जाई दुःख वार्ता होई तैसे जया. वायूचे निसावाय, वारा आला म्हणजे आणखी धूळ जशी वर उंच जात असते त्याप्रमाणे दुःख वार्ता होय तैसे जाय. थोडं काही मनासारखं झालं नाही, त्याच्या मनाची स्थिती कशी असते ते सांगतात. वावधानाची अपरिणाश्रय काहीच न धरी आणि तीर्थक्षेत्री परी तोरून नाही. वावधानाची अपरी, जसं आणखी वावटो सटल्यानंतर आश्रय काहीच न धरी, तो कुठेही आश्रय पाहत नाही. तीर्थक्षेत्री पुरे ठरवून रे. गावात सुद्धा स्थिर राहत नाही, क्षेत्रामध्ये नाही, पुरीमध्ये नाही का. 4 दिवस इकडचा अभ्यास करतो, पुन्हा टाकून देतो, दुसरीकडे जातो, तिसरा अभ्यास करतो. एक ना धडण भाराभार. निदान काही काही मला सांगायला अरे असं नको करू. नाही म्हणलं मला तिकडे अभ्यास संस्थेचा तरी होऊ दे की 4 वर्ष पुढे पाहत. ते म्हटलं तरी. आणि पुन्हा इथून जात असतो, तिकडे जातो, तिकडे काही जमत नाही, पुन्हा इकडे बुवा कार्य बाबा नाव घ्या माझं म्हणून संस्था सोडून कशाला गेला होता. हिंड मातली या सरडा पुढती बुड पुढती शेंडा आणि हिंडणवारा कोरडा तैसा आहे. मातली या सरडा, एक सरडा म्हणून असतो बघा, तो कोणत्या तरी झाडाच्या बुडाची असतो. बुडं बुडं ती शेंडा. काही नाही, एकच काम असतं, इकडून वर जायचं आणि पुन्हा काय काम घ्यायचं. एक विद्या नोकर संस्थेमध्ये ठेवलं होतं त्याला. रोज त्याला सदराला धोतराला काय लावायचा, ते सामान लावून लावून धोतरात दगडच मऊ झाला.
आणि काही नाही बघा, फक्त काय करायचं, प्रदक्षिणा करायचं आहे. आणि प्रदक्षिणा करून की पुन्हा धोतर आणि कपडे काय करायचं, दुसरा उद्योगच नाही. सरड्याचं उदाहरण देऊन साहेब, पुढं ती बुडण पुढती, पुन्हा खाली यायचं, पुन्हा वर जायचं. त्याप्रमाणे जैसा रोवलिया बने रांधणं थारून दिले, तैसा पडे ते राहणे हिरवे हिंडे. जैसा रोज यावे रांधण थारून नेले. तो एका रांधण नावाचा मातीचा मोठा गडा असतो, त्याला रांधण असं म्हणत असतात. नाथ महाराजांच्या घरी ते पाणी कशाने भरत असतात, मोठी उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा चांगला उपयोग होत असतो. तर तो आणखी, कारण त्याला खाली बूड नसते म्हणून ते याच्यात ठेवावं लागत असते. पडे तोही राहणे. एखादा ज्या अर्थी म्हणलं खोलीत दिसतो त्या अर्थी त्याला झोप लागली असे, आणि म्हणलं तर ज्या अर्थी जागा असेल तर तो एका खोलीत कधी दिसत. तयाच्या ठाई उदंड अज्ञान असे वितंड, जो चांचल्य भावंड मरकट आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञान किती आहे, तुम्हाला पुरेपूर अज्ञान पाहायला मिळेल. चंचलतेच्या बाबतीमध्ये आणखी माकडाचा दृष्टांत सुद्धा काय पडेल, कमी पडेल. माकड असतं ना, ते काय किती चंचल असतं. मनोमधु करो मेघो मानी नो महामानव मरकटो जैव. काही तुझ्या चंचल त्या चंचलपणामध्ये मन हा अध्यक्ष आहे त्याचा. कधी मन एका स्थिर राहत असतं का. मग परमार्थ करणाऱ्या माणसाला परमार्थाकरता मनाची अनुकूलता आहे. मनाची अनुकूलता असेल तर सुंदर परमार्थ. पाठ करणाऱ्या माणसाला सुद्धा, नाहीतर दिवसभर जरी गेला तरी एकही उभे काय होत नाही. आणि पै धनुर्धरा जयाची अंतरा, नाही ओढवारा संयमाचा. संयम नावाची वस्तू आणि त्याला माहिती नसते. संयम असते ना, वाढू सुद्धा देत नाही पदार्थ. मीठ वाढलं ते असं करतो आपल्याला. परमार्थाला इंद्रिय निग्रहाची आवश्यकता आहे ना. चांगला परमार्थ व्हावा असं जर वाटत असतं, इंद्रियांचा काय केलं पाहिजे. मानित्व दम्यत्व अहिंसा अक्षर आचार्य उपासना शैचन शैर्य आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे इंद्रियावरती काय पाहिजे. झाला आहे, डॉक्टर सांगते असं करू नका, इंजेक्शन घेतल्याशिवाय अन्न खाता येत नाही. इतका आणखी डायबिटीस काय केलेलं आहे, वाढलं आहे. तरीसुद्धा श्रीखंडावरच लावणार. संयम असावा लागतो. काय असावा लागतो, संयमी जीवन असावं. एक 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 दृष्टांत देऊन. आणि पै धनुर्धरा जयाची अंतरा, नाही ओढवारा संयमाचा. लेंडी आला लोंडा नमुनी वाळवेचा बुरवंडा, तैसा निषेधाची तोंडा देईना जो. लेंडी आला लोंडा नाही का, सामान्य आणखी नाला असेल त्याला जसं आणखी जसं बांध घातला आपण कशाचा, वाळूचा, तर वाळूचा बांध टिकेल का. तैसा निषेधाची या तोंडाला बोललं. निषेध म्हणजे शास्त्राने ज्याचा निषेध केलेला एक वेद कर्म जसं कोणतं, तर वेदाकडे जात नाही, निषेधाकडे गेल्याशिवाय राहत नाही. ठरले जागा. श्रीमंताची पोरं कुठं आणखी शाकाहारी हॉटेलमध्ये जात असतात का, मग कुठे जात सगळी. अलीकडचा काला आहे तस्मै नवा. गरिबाच्या पोराला विचारलं का जात नाही, पैसे कुठं आहे म्हणायला लागलं. आपली तिथं त्या सिनेमा आपल्या विमानात बसावं, काही भूक नसते तरी सुद्धा प्रतिष्ठा करतात. एक चहाचा कप घेतला होता बस, तर मला 250 रुपयाचा. किती ऐकून ठेवा. तरी ते प्रतिष्ठित लोक काय करतात, एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. पुढे म्हणून निषेधाला तो काय करीत नाही, भीत नसतो. व्रतातले आडमोडे स्वधर्म पाये ओलांडे, नियमाची आस तोडी जयाची क्रिया. व्रत वगैरे असतात, हे कोण सांगितलं म्हणलं व्रत
एवढा मोठा नाजूक देहन उपवासाने ठेवायचा काय आहे काय म्हटलं हे वारकरी लोक वेडे आहेत. एवढा मोठा पाऊस येतो आणखी मग ते वारकरी सांगत असतात म्हणजे आम्ही काय ढकलाय का विरून जायला. एक दिवस अभ्यास उपवास केला तर मरून जात असतो का माणूस. दिवसभर चर पण जो करीतच नाही तो आमच्याकडनं काय होत नाही. उपाशी राहणं होत मग जितकं अन्न खातो ना त्या अन्नापेक्षा डबल काय कर. पण एकादशी वारकरी संप्रदायातला मंत्र आहे का. नाही पापाचा कंटाळा आणि पुण्याचा लागेचा हे सगळं चारवा किंमत आहे. ते पापही जाणत नाही काय जाणत नाही. त्यांचा आत्मा कोण आहे. देहखंडानं त्याला सजवणे त्याला हे करणे ते करणे बरेच नाही नाही त्या पदार्थाने सुशोभित करणे. कारण हे त्यांचं तत्त्वज्ञान. पुढे तुम्हाला 16व्या अध्यायामध्ये नास्तिकाचं मत आलेलं आहे. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरा असेल न शौचम नाचाच्यावरून आहे. दृष्टांत देऊन हा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. वसू जैसा मोकाट वारा जैसा अफाट आणि फुटला जैसा पाठ निरंजनी. दोन विधी आणि निषेधाला का जात नाही. वसू जैसा मोकाट एखादा गूर असतो सांड असतो मोकाट असतो. मग कोणाच्या शेतामध्ये काय करतो शिरतो सगळी नाही का पिकं आलेली काय करत असतो. वारा जैसा अफाट. आपण ज्ञानोबराच्या पालखीसोबत गेलो म्हणजे इकडून मारायचो तिकडून मारायचो इकडून मारायचं असतं. कोणत्या दिशेला येईल याप्रमाणे सांगता येत नाही. फुटला जायचा पाठ निरंजनी. कालवे असतात ना मोठे मोठे काढलेले सरोवरामधून नाही का. मग त्याच्यामध्ये त्याला बंधन नसलं मग ते काय होते सगळे होते. फुटला जायचा पाठ. एखादा कालवा असतो ना काढलेला आपल्या आणि तो कालवा जरा फुटला तर शेतामधून काय होतं धरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काय. बंधारा जर फुटला तर सगळं पाणी काय जाते. बरा जायचा काय फुटला जायचा पाठ काढलेले असतात ना कोणीच नाही सगळं पाणी फुगडं जात असतं. आंधळे मात्र हे अगोदर जाते आणि त्याच्यात पुन्हा आंधळ हत्ती. एकदा झालं तो जे बरोबर बरेच दिवसाच्या पूर्वीची गोष्ट आहे. आपण कालाच्या दिवशी जातो ना तिकडे मग ते हत्ती मरून मिरवणूक घेऊन गेले आणि तो हत्ती काय होता आंधळा. आणि त्या आंधळ्याला हत्ती काही हत्तीला दिसत नाही आणि तो दिंडीतून हे मारायला लागलं. जे माणसं घाबरली उड्या टाकून खाली गेली. आंधळे हत्तेरू मातले आणि डोंगरी जायचे पेटले. डोंगरामध्ये अग्नी जर लागला तो कोणाकोणाला जाळील काही सांगता येत नाही. तैसे विषयी सुटले चित्त जायचे. त्याप्रमाणे आणखी सगळं चित्तामध्ये दुसरं काही नाही. विषयाशिवाय दुसरं अंतकरणामध्ये काही नाही. नजर अधिक वर्णन तुमच्या 6व्या अध्यायामध्ये चित्तावरती चंचलही मन कृष्ण प्रमाती बघा. भगवंताने साम्य योग सांगितला तिथे. म्हणला हे क्लेशोधिक असतं रस्ते साम्य म्हणलं जमण्यासारखं नाही. मग साम्य योयम योग असतो या फक्त साम्य एतस्याम न पश्यामी चंचल चंचलही मन कृष्ण प्रमाती बदवदृढम श्याम्यग्रम. उकिरडा काय न पडे मोकाट सोनार न पडे. ग्रामदारीच्या आडे न उकिरडा काय न पडे. सगळ्या आणखी निरोपी झालेले बाई भाजी चांगल्या प्रकारे करते. मग निरोपी झाली ते देठं बिठं सगळे कुठं नेऊन टाकते उकिरड्यावर नेऊन टाकते. चांगलं अजून थोडं हे बघा शहरामध्ये तर काय वेगळी परिस्थिती असते. लहान मुलं कधी काय करतात घाण करत असतात. मग ती बाई काय घाण काढत बसते काय
कागदाने घ्यायची, कागद जाहिरातीवर बसवते पोराला. धर्म करण्याकरता कुठं बसवते, मोठ्या मोठ्या जाहिराती. आणि ते सगळं जागा कुठं आहे, एका खोलीमध्ये 10 लोक राहतात. हे मुंबईसारख्या ठिकाणी. सगळ्यातलं जीवन सुखी कुठलं आहे, खेड्यातलं. शुद्ध हवा, शुद्ध ताजा भाजीपाला खायला. शहरामध्ये काय, एकच वस्तू 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवली असते, किती. आणि ती खायला लागल्यानंतर असं वाटते बर्फात तोडला टरला. सोडून द्या दृष्टा. मोकाट कोणा ना तुडे, ग्रामदारीचे वाडे. ग्रामदार म्हणजे वेश्या. तिथे काही पतिव्रता बाई आहे का ते? तिला फक्त पैसा पाहिजे असतो. देह विक्रय करणारी बाई. पैसे अन्य क्षत्र घातवले का सामान्य भिकाले, वारशे उचे उबले नको न दिगे. पैसे अन्य क्षत्रियान्न झाले का सामान्य भिकाले. नाही का, सामान्य मनुष्याला आणखी मोठं पद जर प्राप्त झाल्यानंतर संस्कार कोण जे आहे पामराचे पद कोणतं झालेलं आहे, मोठं प्राप्त झाले. इस्लाम धर्माचं तर काय संस्कार सगळे कोणते आहे, हाना मारा जोडा काय आणि मोठं पद झाल्यानंतर मग काय. वारसेचे उभले कोण नरे. वारसेचे उभले का वेश्येचा दृष्टांत आहे का, बघा बरं काय. तो त्या अधिकाराचा कोणता दुरुपयोग करीत नाही. वेशीच्या माडीत कोणी शिरत नाही. हा, वेशीच्या माडीत कोणी शिरत नाही. हा, देशीच्या माहीत नाही. पैसे जयाचे अंतःकरण, तयाच्या ठाई संपूर्ण. आणि अज्ञानाची जाण अविद्या आहे. पैसे जयाचे अंतःकरण आणि तयाची अठाई संपूर्ण. सगळे असे दोष जिथं दिसून येतात त्याप्रमाणे अज्ञानाची जाण अविद्या. अज्ञान कमी होऊन राहिलं का वाढून राहिलं, नाही का. एखाद्याचा आजार असतो ना, ताप म्हणा, खूप हत्या केलं म्हणजे ताप कमी होत असतो का वाढत असतो. त्याप्रमाणे असल्या प्रकारे आचरण ज्याचं असेल त्याचं अज्ञान कमी होत नाही, उलट काय होत असते मग. सिद्धी आहे आणि विषयाची गोडी जी वेदना नसंडी. स्वर्गीय कावया जोडे धोणे. विषयाची गोडी जी तो वेदना सांभाळणे. नाही का, दादा दारू पिणारा मनुष्य असतो, जन्मभर दारू पित असतो. मरायच्या वेळेला म्हणलं काहीतरी तीर्थ द्यायला न प्राण जाऊ द्यायचा. म्हणलं तीर्थ आणायचं का तुमच्यात? म्हणलं तीर्थ कोणतं, दारू एवढं तीर्थ आहे का दुसरं? काय मरायच्या वेळेला मरतो पण दारू पिऊनच मरतो. विषयाची गोडी जी तर मला. आणि स्वर्गीय खावया जोडी आहे थोड्याची. इथूनच आणखी दान पुण्य करत नाही वगैरे अधिकारी केलं तरी स्वर्गाधिकाची प्राप्ती व्हावी, नाही का. मग स्वर्गाधिक म्हणजे काही उच्च स्थान आहे का? ते तो मुक्त स्वर्गलोकम विचारांशी. तर हे धर्म प्रपन्ना जो अखंड भोगा जसे जया व्यसन काम क्रीडेचे अनुमुख देखोनी विरक्ताचे सचेत. अखंड भोगा जसे, नाही का. चित्तामध्ये होई पाठ करण्याचं बाजूलाच राहत असते. नाचता जीवन चित्तामध्ये काय होतं, कारण जाऊ दे टिकाव होत असते न सांगा. एकाच वेळेला बरं का जेवणाची वेळ आहे आणि एकाच वेळेला कीर्तन आहे, मग माणसाने कुठे जावं. कारण जेवण नंतर सुद्धा होऊ शकेल. तो म्हणतो अगोदर जेवणानंतर उरला वेळ तर उरला वेळ म्हणलं आमचा नियम ते आहे. जेवण झाल्यानंतर काय करायला लागते, झोप घ्यावी लागते. मग तोपर्यंत कीर्तन आटपून जाईल ना. आम्हाला झोपे समोर कीर्तनाला विचारतो. एक 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 दृष्टांत देऊन सिद्धांत द्यायचं. मुख दे कोणी विरक्ताचे सचेल करी. विरक्त माणसं असतात ना, आपल्याला नाही का. लोकांच्या ह्याच्यामध्ये आपण अंतरपरीक्षा केली होती. सारखेचपणा असतो का त्याच्यामध्ये? आजपासूनच आहे का पूर्वीपासूनच आहे? त्या विचारसागरामध्ये
प्रकार पडलेले, पामर, विषयी, साधक आणि पुढे मुक्त. हे सगळं वर्णन जे चाललेलं आहे ना, हे पामर आणि विषयीचं आहे. आणि साधकाचं वर्णन कुठं केलं? ज्ञानी पुरुषाच्या तिथे, नाही का? विषयाला गे उडी आणि काय पहिला काय विषय शिनोनी जाय, विशेष घाबरत असतात पळायला. कधी काही कुठे जायचं असलं की शाळेतले पोरं बाथरूममध्ये जातात बघा, काही नाही, लघवीचं निमित्त करतात नाही. आणि 3दा दाढी. अरे पण सकाळच्या पर्यंत दाढी केली ना तरी दुपारी करण्याचं कारण काय? तो वस्तारा घाबरून जातो. तो दाढी करून करून बोथट झालेला आहे. काय दृष्टांत देऊन आणखी सिद्धांत सांगा. परी नशिने सावध होय तरी सावध होत नाही. आणि कोयला काय कोडी जायचा, त्याला कोणत्याही प्रकारची छळस येत नाही. खरी टेकोने दिवडे लातोने फोडी नाकाळे तरी आणि जेवी नकाळे मागवता कर. हे गाढवाचा दृष्टांत देऊन या ठिकाणी आणखी ज्ञानेश्वर महाराज आहे. तैसा जो विषयाला गी बळी घाली जळते आगी. विषयाकरता तो काय करील काही सांगता येत. उडी घाली जळती आगी, नाही का? पेटलेल्या याच्यामध्ये सुद्धा तो विषयाकरता उडी घालतो. आणि व्यसनाची अंगी लेणे मिरवी. अलीकडे जितकी भारी किमतीची मोटार घ्यायची असली, कार घ्यायची असली तेवढी घेऊ. अलीकडचा काळ ऐपत नाही, पण मोटार साधी घेतले काय घ्यायचं असतो का? जे मॉडेल निघले का त्याचं काय अलीकडे निघालेलं आहे ना. अलीकडच्या काळामध्ये माणसाला झाल्यानंतर तो व्यवस्थितपणे घरी येईल काही सांगता येत नाही. कोणतं वाहन धडक दिले काही. अलीकडच्या काळामध्ये बैलजोडी दिसते का? सगळं वाहनाचं युग आहे. कोणाचं नाही का? 10 मिनिटाचा रस्ता अर्धा तास लागत असतो गाडी. फुटवणे पडे तो मृग वाढवी हाव परिणामणे मावर. सगळा जन्माचा जन्म आणखी विषय सेवनात गेला तरी विषयाच्या विषयीची आणखी तृष्णा कधी भागत नाही. विषयाचं मिथ्यात्व दर्शन त्याला होत नाही. तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषय त्रासिता परी त्रास नाही घेई धरी अधिक प्रेमा. जन्मल्यापासून तो मरेपर्यंत विषय त्रासिता, विषयच त्रासून जात असतो त्याला विषयाचे. तरी त्रास न धरी लागे प्रेम. तरी विषयाच्या विषयीचा कांडळ त्याच्या अंतःकरणामध्ये हे, कारण विवेक नाही ना, काय नाही. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी काय असतो? विवेक असतो. आणि अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी काय नसते. ज्ञानी युक्त आहार युक्त चेष्टस्य कर्म असो युक्त आहे काय. मला आपल्याला 5 वाजता कुठे जायचं आहे, कीर्तनाला जायचं आहे किंवा मग तो आळस येईल इतकी झोप काढत असतो का? मग काय ज्ञान असते ते ज्ञानी पुरुषामध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराजांना या ज्ञानाचं एवढं वर्णन करून सांगण्याचं काय कारण नाही. अज्ञानी मनुष्याला सुद्धा आपलं अज्ञान काय झालं पाहिजे. जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता भवता परी तरी त्रास नाही घे तरी विषयाविषयीचं प्रेम कधी कमी होत. आणखी पुन्हा अज्ञानाच्या लक्षणामध्ये बरंचसं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. अधिक विचार कधी करू.